सार्वजनिक गणेशोत्सव समितीने मागणी करत म्हटलं आहे, मोठ्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन कसं शक्य आहे असा थेट सवाल करण्यात आला आहे। वेळ खूप कमी आहे, मोठे कृत्रिम गणपती बनवणे शक्य होईल का असाही सवाल करण्यात आला आहे। कृत्रिम तलावाभोवती चेंगराचेंगरी होण्याची ही समितीला भीती आहे। पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे। याच सगळ्या संदर्भात लालबाग परळमधील सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपत असलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे। परळ येथील सर्वात मोठ्या वर्कशॉपमधील मूर्तिकार सिद्धेश दिगोळे आपल्या सोबत आहेत। पीओपीच्या मूर्त्यांवर जी सरकारने बंदी आणली होती आणि आता जो निर्णय लागला आहे त्याबद्दल मूर्तिकारांच्या एकंदर भावना काय आहेत ते मूर्तिकार सिद्धेश व्यक्त होत आहेत। नमस्कार। गणेशोत्सव मंडळामध्ये खूप उत्साहाचं वातावरण झालेलं आहे। पीओपीवर जी बंदी होती ती आता सरकारतर्फे उठवण्यात आली आणि मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की पीओपी आता तुम्ही काम करू शकता, मोठमोठे गणपती करू शकता। आपण आलो आहोत परेलमध्ये वर्कशॉपमध्ये, तर सिद्धेदादा आहेत। सिद्धेदादा काय सांगतील आपण त्यांच्याशी बोलूया। सिद्धेदादा, सरकारतर्फे जी बंदी होती ती आता मुंबई हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर ती उठवण्यात आलेली आहे, तर ह्या निर्णयाचं स्वागत तुम्ही कसं काय करता? नाही, स्वागत म्हणजे कसं, ही आमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे पहिली गोष्ट म्हणजे। आणि पहिली गोष्ट अशी पडते की ह्या निर्णयामागे खूप शास्त्रीय अभ्यास आहे, परत त्यानंतर शास्त्रज्ञांचे आमचे रिपोर्ट्स आहेत बरेचसे। आणि कसं आहे की सतत आमच्या डोक्यावरती टांगती तलवार असल्यासारखा हा विषय होता आणि ह्याच्या आता परवाच्या निर्णयामुळे ह्याच्यावरचं एक आमच्यावरचं जे एक आपण बोलतो ना की एक ते आमचं क्लिअर झालेलं आहेत बऱ्यापैकी गोष्टी। तर ते सतत दरवर्षी उठायचं यायचं, दरवर्षी उठायचं, कोण याचिका करतंय, कोण कशा प्रकारे कंप्लेंट करतंय, कशा प्रकारे काय होतंय, पण ते आता कोर्टातून आम्हाला दिलासा दिल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। म्हणजे आता एरवीसारखं आमच्या डोक्यात इतर कुठल्या प्रकारचे विचार वगैरे नाहीत, आम्ही सगळं कॉन्सन्ट्रेशन कामावरती करू शकतो। आता जलस्रोत नैसर्गिक जे आहे आणि कृत्रिम तलाव आहे, तर सरकारने जे काही नियम अटी लावले त्याबद्दल बघा कसं आहे की आजपर्यंत बऱ्यापैकी मूर्त्या आज गेले 10 ते 12 वर्ष कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होत आलेल्या आहेतच, परंतु हा विषय जो सातत्याने कोर्टात जेव्हा जातो तेव्हा ह्या विषयाला परत एक आपण बोलतो ना की हिट केलं जातं आणि परत तो विषय वाढवला जातो। परंतु आज जर तुम्ही महापालिकांमध्ये जाल तर त्या महापालिकांनी आत्तापर्यंत किती कृत्रिम तलाव बांधली आणि त्या कृत्रिम तलावांमध्ये किती मूर्त्यांचं विसर्जन झालेलं आहे, किती गणेश मूर्ती तिथे विसर्जन झालेल्या आहेत, मग त्या पीओपीच्या असतील किंवा इतर कुठल्या माध्यमातल्या असतील, तर त्याची संख्या देखील महापालिकेकडे आहे। तर आपण जर पाहिलात तर ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर ह्याच्या आधी देखील कितीतरी मूर्त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की बाबा जो ही लोक ज्या पद्धतीने बोलत होते की पर्यावरणाचा ऱ्हास होतो, तिथे किती बऱ्यापैकी गोष्टी कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत त्या। आज तुम्ही बघाल तर प्रत्येक परिमंडळामध्ये तुम्ही बघायला जाल तर प्रत्येक झोन वाईज, प्रत्येक वॉर्ड वाईज कितीतरी कृत्रिम तलावं उभारली जातात। त्या गोष्टी त्या पद्धतीने त्या वेळेला पालिकेतर्फे साकारल्या जातात। तर ह्याचा अभ्यास आजपर्यंत कोणी केला आहे का? ऑलरेडी मूर्त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात होतंच होतं की, परंतु आता ह्या मुंबईच्या ज्या गणेशोत्सवाची आपण बोलतो ना एक मुकुटमणी आहे मुंबईतला, हा जो गणेशोत्सव आहे महाराष्ट्राचा, त्या मुंबईतल्या गणेशोत्सवाला एक मूर्त्यांचं वैशिष्ट्य आहे, उंच मूर्त्यांचं वैशिष्ट्य आहे, परत इतर बाकीच्या गोष्टींचं जे आपण बोलतो ना एक स्पेसिफिकेशन आहे गणेशोत्सवाला, तर ते कुठेतरी छेडलं जाऊ नये यासाठी विसर्जनाची व्यवस्था ही योग्य रीतीने होणं खूप जास्त गरजेचे आहे। तर आता त्या बाबतीत निर्णय कसे घ्यायचे, काय घ्यायचे, प्रशासनातले एखादं शिष्टमंडळ नक्कीच याच्यावरती विचार करेल, कारण हा आता राज्य सरकारने विषय हातात घेतलेला आहे म्हटल्यानंतर ते असंच कोणाच्याही हातात जाणार नाही। योग्य ती लोक सर्वे करून आज मूर्त्यांची संख्या मुंबईमध्ये घडवल्या जाणाऱ्या उंच मूर्त्यांची संख्या, परत त्या विसर्जन होणाऱ्या मूर्त्यांची संख्या, या संख्येचा आढावा घेऊनच मला वाटतं याच्यावरती निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे। सरकारने काही अटी पण घातलेल्या आणि आता मिरवणुकीला जेवढ्या प्रदूषण काही गोष्टी घडतात, आवाज असं म्हणा हे म्हणा, त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी पण अटी टाकलेल्या, त्याबद्दल काय? नाही, डेफिनेटली बघा कुठेतरी आम्ही सुद्धा पर्यावरणाला देणं लागतो, समजलात का? पर्यावरण आम्हाला देखील हवं आहे, परंतु ह्या प्रत्येक गोष्टीचा सुवर्ण मध्य काढणं खूप जास्त गरजेचं आहे। मग ते प्रशासन कुठल्या प्रकारे काढतं आहे ते प्रशासनाने, मला तर वाटतं ते तर त्यांच्या पद्धतीने, आम्ही त्यांना शिकवणारे कोण होतो, ते प्रशासन योग्य रीतीने त्या बाबतीत निर्णय घेईलच अशी आमची आशा आहे। म्हणजे प्रत्येक आता लालबाग परळ मंडळ प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला हा दिलासा मिळालेला की
POPचा जो निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला? नाही, डेफिनेटली दिलासा मिळालेलाच आहे. आणि जर आपण ह्या उत्सवाला जर समजा प्रत्येक टायमाला आपण जर समजा पर्यावरणाशी जोडलंच गेलं तर मग बघा, प्रत्येक गोष्टीत पर्यावरण असणं गरजेचं आहे, परंतु प्रदूषण फक्त उत्सवांमध्येच होतं ही भावना आपली जी आहे ती पण कुठेतरी खोडून काढणं गरजेचं आहे. कारण हा विषय जेव्हा येतो ना, पर्यावरण आणि गणेशोत्सव, बघा कसं आहे, आता कसं आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला क्लिअरली सांगायचं गेलं तर ह्याच्यामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे जो, पहिली गोष्ट म्हणजे स्वतः स्किल्ड असेल नसेल ह्याचा आम्हाला कोणावरही निशाणा साधायचा नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला बोलायचं नाही किंवा आम्ही कुठल्या माध्यमाच्या विरोधातही नाही. आम्ही प्रत्येक माध्यमात कामं करणारे लोक आहोत. तर ज्या ज्या माध्यमामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा बाबा एखादी गोष्ट आपल्या बाजूने पूर्ण सारण्यासाठी इतर माध्यम बंद करणं किंवा त्या माध्यमाच्या विरोधात सतत जाऊन कोर्टात आपली बाजू मांडणं हे कितपत योग्य आहे ते आम्हाला ठाऊक नाही असं आहे. कारण आज तुम्ही पाहायला गेलात तर आम्ही सुद्धा प्रत्येक माध्यमात कामं करतो. आमचे मित्र आहेत जे POPमध्ये पूर्णतः काम करत नाहीत, त्यांच्या वैशिष्ट्य आहेत, त्यांच्या टाईप आहेत, त्यांच्या कामाची पद्धत आहे. तर ही ते लोक त्यांच्या कामामध्ये सरस आहेत, त्या कामामध्ये खूप चांगले आहेत, तर लोक त्यांच्याकडे जाणारच. आता मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेलात तर इतरही गोष्टी असतातच की ज्यांच्या ब्रँड व्हॅल्यूज कमी असतात, जास्त असतात आणि प्रत्येकाचं आपापलं एक वैशिष्ट्य असतं. ज्याला जे वाटेल ते तो घेत असतो. तर त्यातलाच हा प्रकार आहे. आणि उंच मूर्त्यांचा राहिला विषय, तर उंच मूर्त्यांसाठी स्टेबिलिटी झालं, परत त्यांचं आपण एक बोलतो व्हायबल होऊ नये मूर्त्या, म्हणून त्यासाठी POP हे खूप उत्तम मटेरियल आहे ज्याच्यामध्ये आपण त्या मूर्त्या वगैरे साधू शकतो. असं शाडू मातीच्या मूर्त्या किती फुटापर्यंत? बघा, शाडू मातीच्या मूर्त्या आम्ही 50 ते 100 फुटाच्याही शाडू मातीच्या मूर्त्या बनवू शकतो, परंतु त्या एकाच जागेवर. त्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या इतरांना माहीत नाहीत किंवा माहीत असतील नसतील आम्हाला ठाऊक नाही. त्याचं ट्रॅव्हलिंग असतं, ती मूर्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यावी लागते, तिचं हँडलिंग झालं तर त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे अपघात होणं किंवा त्याचं डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी टाईम जो आहे, आज तुम्ही बघायला गेलात की जी POPची मूर्ती किंवा मातीची मूर्ती जर बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये टाईम इंटरवलचा खूप मोठा डिफरन्स आहे. POPची मूर्ती लवकर बनते, टाईम आपल्याकडे कमी असतो. 8 महिने उरले असताना आमच्या हातात मैदान आहे. आमच्या हातात मैदान जरी मिळालं तरी 1 महिना आम्हाला सेटल व्हायला जातो. म्हणजे प्रत्येक कारखान्याची ही कंडिशन आहे. समजलात का? उत्सव यंदाला लवकर आहे, पुढच्या वर्षी थोडा अजून पुढे असेल. मग खूप गोष्टी आहेत ना, हे काही आपण असं नाही की बाबा चतुर्थी पुढे ढकलून चालत नाही. मंडळांना मूर्ती तर त्याच टायमाला लागते. तर टाईमचा पण फॅक्टर याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की जो लक्षात घेणं गरजेचं आहे. पाऊस पडलं तर तुमची काय म्हणजे मूर्तींची जे कामावर काय परिणाम होतो? नाही बघा, POPच्या मूर्तींवर आहे ना काही एक प्रकारचा परिणाम होत नाही. परत त्याच्यानंतर मातीवर देखील बघा, आम्हाला कुठल्या माध्यमाला टार्गेट करायचं नाही. मी आता तुम्हाला परत सांगतो, आम्हाला डिस्क्रिमिनेशन नको आहे. म्हणजे शासनाने बाजूने हा निर्णय तर लागलेला, शासनाने दखल घेऊन आणि मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन हा निर्णय छान दिलेला. हा तुमच्या सगळ्या गणपती मंडळाला हा मान्य आहे? डेफिनेटली मान्य आहे ना, कारण त्याच्यामध्ये बरेचशी मंडळ आहेत जी त्या माध्यमात कामं करत आलेली आहेत. धन्यवाद.